निवडणूक लढवणार असं जाहीर केलं तर तुम्ही हे खरं काय जाहीर केलेलं आहे आणि का? नाही, मी लोकशाही पद्धतीने मला माझा नशीब आजमावायचा आहे. मी 36 वर्ष समाजसेवा केली, राजकीय सेवा केली. राजकारणामध्ये सर्व सुख दुःख, शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, गोरगरीब, व्यापारी, कर्मचारी अनेकांच्या भावना मांडल्या, त्यांच्याशी भांडलो, त्यासाठी लढलो सरकारशी. आणि यावेळेस मला लोकसभा निवडणूक लढवायची आहे. यासाठी मी खास मैदानावर एक कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवणार आहे आणि त्या ठिकाणी माझी घोषणा करणार आहे. लोकांची परवानगी घेणार आहे. सर्व लोकांनी सांगितलं लढा तर लढणार आहे, लोकांनी सांगितलं का लढू नका तर नाही लढणार आहे. काय नाराजी काय पक्ष? काहीच नाराजगी नाही, खुश आहे मी पक्षावर. सुभाष झांबडेचं नाव समोर येतं, तुम्ही अपक्ष उमेदवार. मी काय म्हणलं, मी पक्षावर खुश आहे. पक्षाने मला जे काही दिलं त्याच्याबद्दल मी पक्षावर खुश आहे. माझी पक्षावर नाराजगी नाही. सुभाष झांबडेंना उमेदवारी भेटली ही नाराजी आहे का पक्षावर? माझी दोघांवर बी नाराजी नाहीये. ना सुभाष झांबडेवर नाराजी आहे, ना पक्षावर, ना खैरेवर, ना हर्षवर्धन जाधववर. अजून कोणी कोळसे पाटील उभं राहतात त्यांचे, अजून कोणी उभं राहणार, परंतु मी निवडणूक लढणार आहे. मला माझा निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि मी माझे नशीब औरंगाबाद लोकसभेसाठी आजमवणार आहे. का तुम्ही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहात, आमदार आहात, तुम्ही कसा राजीनामा देणार? का बरं, तुम्हाला का वाटत नाही का एखादा मुसलमान लोकसभेवर गेलं तर काही नुकसान होईल तुमचं? जायला पाहिजे मुसलमान समाजाने. आणि माझे हिंदू बांधव मला म्हणतात का सत्तार लढ, तर मग बाकीचा प्रश्न कुठे आहे? मी त्याच्यासाठीच जायला पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे. आमची नाराजी नाही, मात्र तुम्ही ज्या पद्धतीने काँग्रेसची लॉयल राहायला लागले त्यामुळे मनात प्रश्न येतो. आता मी काँग्रेसची लाईन लावलो, मला काँग्रेसने काय दिलं, काँग्रेसने मी काय दिलं, दोघांचंही समीकरण आज बोलण्याची वेळ नाहीये. 23 मे रोजी ज्यावेळेस निर्णय लागल त्यावेळेस माझी शक्ती मला कळल आणि पक्षाची शक्ती पक्षाला कळल. मी अपक्ष आहे, मी साधा कार्यकर्ता आहे, सामान्य कार्यकर्ता आहे. माझा न्याय जनतेच्या दरबारामध्ये मी मांडणार आणि जनता मताचा कौल कोणाला देते याच्यावर लोकसभा औरंगाबादचा भविष्य राहणार. सुभाष झांबडे यांनी आता स्टेटमेंट केलेलं की अब्दुल सत्तारांची काही नाराजी असेल, माझी चूक असेल तर मी त्यांना माफी मागायला तयार. ते माझे ज्येष्ठ आहेत. मी पहिलेच बोललो ना, कोणा काँग्रेस नेत्याची ना कोणत्या उमेदवाराची. मला निवडणूक लढायची आणि निवडणूक लढायची म्हणून मी मैदानामध्ये उतरलो. निवडणूक ती लढायची नाही, जिंकण्यासाठी, आणि जिंकणारच. हा पक्का ठाम निर्णय, पक्का 100%.